निवासस्थान आहे। आता हेच आपल्याला पाहावं लागेल की राहुल गांधी हे अमित शहा यांच्या निवासस्थानी ज्या पद्धतीने त्यांनी नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ठिय्या मांडला होता तसंच धरणं प्रदर्शन करतात का, कारण हीच शंका सर्वांना होती, हीच शक्यता होती आणि म्हणूनच सुरक्षा यंत्रणेने ही बस पुढे जाऊ दिली नव्हती। आपण राहुल गांधी आणि त्यांच्या काही काँग्रेसच्या सहकारी खासदारांचं असं म्हणणं आहे की ते थेट 30 जानेवारी मार्गावरील गांधी स्मृती इथे जाणार होते। 30 जानेवारी रोड जिथे महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली, 30 जानेवारी रोजी ही हत्या करण्यात आली होती आणि 30 जानेवारी 1948ला हत्या झाली आणि म्हणून त्या रस्त्याचं नाव 30 जानेवारी मार्ग ठेवण्यात आलं। तो रस्ता इथूनच जातो आणि त्या ठिकाणी हे सगळेच जण जाणार होते आणि म्हणून त्या ठिकाणी जात असतानाचा रस्ता हा अमित शहा यांच्या निवासस्थानावरूनच जातो। त्यामुळे जर अचानक त्यांनी अमित शहा यांच्या निवासस्थानी ठिय्या मांडला तर काय, म्हणून पोलिसांनी या शक्यतेमुळे ही बस अडवली होती। ही बस अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा राहुल गांधी हे बस पुढे नेण्यावर ठाम होते आणि त्यांनी ही बस पुढे नेलेली आहे। आपण जरा पाहूया की जी मागची बस आहे इंडिया आघाडीच्या खासदारांची ती पण पुढे येते का, तर आपण जर पाहिलं तर ती बस सुद्धा पुढे येते। त्या बसमधलं आणि या बसमधलं अंतर थोडंसं जास्त आहे, पण ही बस ज्या ठिकाणी इंडिया आघाडीचे अन्य खासदार आहेत ती सुद्धा पुढे येते आणि आता पाहतोय आपण की राहुल गांधीची बस सुद्धा पुढे येते। अगदी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की पोलिसांच्या मध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांच्या मागे राहुल गांधी ज्या बसमध्ये बसलेले आहेत ती बस असा एक पूर्ण ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा आज दिल्लीच्या रस्त्यांवर पाहायला मिळतोय, सोनेरी बाग रस्त्यावर। आता इथे पोलिसांनी आपल्या हाताने साखळी तयार करून ही बस सोबत जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी सुद्धा ही बस पुढेच सरकते आहे। म्हणजे जर समोर पोलीस उभे राहिले तरी सुद्धा ही बस पुढे सरकते आहे। आधी सुद्धा अशाच पद्धतीने पोलिसांनी आपली मानवी साखळी त्यासह बॅरिकेटिंग त्यासह जर आपण पाहिलं तर ही पूर्ण एक बस स्वतःची आडवी लावली होती आणि रस्ता रोखून धरला होता। राहुल गांधींनी मात्र आपली बस पुढे सरकवत आणली। पोलिसांच्या उभ्या असलेल्या दोन बसना ओव्हरटेक करून राहुल गांधी पुढे आले। राहुल गांधींच्या बस पुढे हे कार्यकर्ते होते काँग्रेसचे, त्या पुढे बॅरिकेड होतं आणि बॅरिकेडच्या पुढे ही सगळे रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान होते। आणि आता आपण पाहिलं तर अचानकपणे कदाचित ही सूचना थेट त्यांना गृहमंत्र्यांच्याकडून आलेली असू शकते, कारण त्याशिवाय इतकी मोठी रिस्क इथले सुरक्षा रक्षक घेणार नाहीत। जो हायली सेन्सिटिव्ह एरिया आहे सुरक्षेच्या दृष्टीने, त्या ठिकाणी आता थेट राहुल गांधी हे जात आहेत आणि पुन्हा एकदा राहुल गांधींची बस थांबली आहे। आपण पाहतोय का थांबली, रेणुका चौधरींसाठी ही बस थांबलेली आहे। आपण पाहतोय रेणुका चौधरींसाठी राहुल गांधींची बस थांबलेली आहे आणि रेणुका चौधरी या बसमध्ये चालल्यात। आपण पाहतो के.सी. वेणुगोपाल यांनी रेणुका चौधरींना या बसमध्ये चढायला मदत केलेली आहे आणि राहुल गांधी पण आहेत, राहुल गांधी देखील तिथे उभे आहेत। आपण पाहतोय की इथे राहुल गांधी आहेत, त्या रेणुका चौधरी आहेत, के.सी. वेणुगोपाल आहेत आणि हे सगळेच जण या बसमध्ये आता चढलेत। ही बस अचानक थांबली होती, आता परत ही बस पुढे सरकते। आपण पाहतोय की ही बस पुढे सरकते आणि या बसमध्ये राहुल गांधी आहेत, जे आपण पाहू शकतो की त्यांच्यासह इंडिया आघाडीचे खासदार आहेत। एक दुसरी इंडिया आघाडीच्या खासदारांची बस देखील पाठीमागून येते आणि हे सगळेच जण आता पुढे चाललेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराच्या दिशेने आता ही बस चालते। आपण पाहतोय या बसच्या पुढे कार्यकर्ते चालत आहेत, राहुल गांधी त्यांच्यासह सगळे खासदार या बसमध्ये आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराच्या दिशेने आता ही बस चालली आहे। आपण अगदी आता काही वेळात म्हणजे हे जे सोनेरी बाग रस्ता आहे या रस्त्यावर कायम भारतीय नागरी सुरक्षा संहितेचं कलम 163 लागू असतं, कारण इथे जमावबंदी आहे। केंद्रीय इंडिया गेट जाएं, उन्होंने मना कर दिया, रोक दिया। फिर हमने कहा कि 30 जनवरी जाना चाहते हैं। यहाँ पे इन्होंने ये बस लगा दी है और यहाँ पे ये बस लगा दी है और ड्राइवर मतलब निकल के छोड़ दिया बस को, तो यहाँ पे हम आगे नहीं जा पा रहे हैं। बट मेन मैसेज है स्टूडेंट्स को कि हम आपके साथ हैं। पूरा विपक्ष हाय व्होल्टेज ड्रामा इथे आपण पाहतोय की आतमध्ये राहुल गांधी हे कार्यकर्त्यांना पाणी वाटतात। या बसमधून स्वतः राहुल गांधी हे जर आपण पाहिलं तर या बसमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे सगळे खासदार आहेत आणि ही बस आता जवळपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराच्या जवळ पोहोचलेली आहे।
आता आपण पाहतोय की या दोन बसेस ज्या पद्धतीने निघालेल्या आहेत आणि या संपूर्ण दिल्लीच्या सध्या सुरू असलेल्या या राजकीय गरमागरमीच्या वातावरणामध्ये आणखीन भर पडली आहे की या राहुल गांधींच्या बसमुळे पडलेली आहे. कारण जर आपण पाहिलं तर हे सगळे खासदार एकत्रितपणे राहुल गांधींसोबत बसले. आपण इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांना विचारण्याचा प्रयत्न केला. अनिल देसाई असतील, अरविंद सावंत असतील, या सगळ्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही कुठे जाणार आहात. तर त्यांना कोणतीच माहिती नव्हती. हे सगळेजण इथून निघाले. आता कदाचित ही शक्यता आहे की इथून कार्यकर्ते देखील खूप मोठ्या प्रमाणावर यांच्या सोबत चालतायत. आपण जर पाहतोय की समोर पुन्हा एकदा एक गाडी दिल्ली पोलिसांची आहे. इथे बघा, ही बघा परत एक गाडी दिल्ली पोलिसांची आहे आणि पुन्हा एकदा इथे बॅरिकेडिंग करण्यात आले. आता जिथे आपण उभे आहोत तिथून अगदी समोरच अगदी काही मिनिटाच्या अंतरावर अमित शहा यांचं निवासस्थान आहे. हे बघा इथे सगळे आता आपण पाहतोय केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान आहेत आणि या जवानांच्या सोबत इथे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि हे बॅरिकेडिंग हटवण्याचं काम काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत. आपण पाहतोय की हे काँग्रेस कार्यकर्ते बॅरिकेडिंग हटवण्याचं काम करतायत. समोर दिल्ली पोलिसांची आणखीन एक गाडी उभी आहे आणि हे बघा हे कार्यकर्त्यांनी पुन्हा एक बॅरिकेडिंग उडवलेलं आहे आणि ही बस परत पुढे सरकते. इथे आपण पाहतोय की केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान हे या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत. पण कार्यकर्ते पुढे घुसलेले आहेत आणि राहुल गांधी यांची बस ही पुढे सरकते. जर आपण पाहतोय की इथे जोरदार ड्रामा सुरू आहे आणि समोर आपल्याला पाहायला मिळते एक दिल्ली पोलिसांची बस आहे जी अजूनही मध्ये आहे रस्त्यामध्ये. म्हणजे ही दिल्ली पोलिसांची बस, त्याशिवाय हे बॅरिकेडिंग आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उडवून बाजूला केलेलं आहे समोर आणि राहुल गांधींची बस पुढे सरकते. खरं तर खूपच रिस्की असा हा प्रकार सुरू आहे. कारण एका बाजूनी बस चालते, दुसऱ्या बाजूनी कार्यकर्ते चालतायत, समोर पोलीस आहेत आणि आपण पाहतोय की कशा प्रकारे हे सगळे कार्यकर्ते हे एक बॅरिकेड उडवून लावतायत आणि सध्या अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या अगदी जवळ पोहोचलेली आहे. हे बस अमित शहा यांचं निवासस्थान इथून काही पावलांच्या अंतरावर आहे. इथे पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि इथेच आपण पाहतोय की इथे समोर दिल्ली पोलिसांची एक बस आहे आणि हे दिल्ली पोलीस आहेत आणि इथे आपण पाहतोय अगदी समोर आपल्या तर ही राहुल गांधींची बस आहे की ज्या बसमध्ये राहुल गांधींसोबत खासदार बसलेले आहेत. पाठीमागे आता जी इंडिया आघाडीची बस होती ती सुद्धा जवळपास इथे पोहोचली आहे आणि ही यासोबत राहुल गांधी हे या बसमध्ये आहेत आणि त्याशिवाय ही बस पुढेच सरकते आहे. पोलिसांनी विनंती केली, इथे सुद्धा बॅरिकेड लावले होते, अडवण्याचा प्रयत्न केला पण बॅरिकेड तोडून ही बस पुढे सरकते आहे आणि नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी राहुल गांधी चालत गेले होते. अमित शहा यांच्या निवासस्थानी राहुल गांधी बसमधून जात आहेत आणि त्यांच्यासोबत सगळे खासदार देखील आहेत. आपण पाहतोय की ही बसही पुढे सरकली आहे. त्याशिवाय पाठीमागे आणखीन एक बस आहे. आता कदाचित शक्यता आहे की पोलीस लगेच इथे बॅरिकेड लावण्याचा प्रयत्न करतील. यांच्यासोबत कार्यकर्ते राहुल गांधींची सुरक्षा व्यवस्था जी आहे ते देखील पाठीमागून येतात. हे बघा ही राहुल गांधींची सुरक्षा व्यवस्था आहे. ही गाडी जी आहे ही राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेची गाडी आहे आणि इथे या गाडीला सुद्धा राहुल गांधी ज्या बसमध्ये बसलेत त्या बसमध्ये बसलेल्या सोबत जाणं भाग आहे. कारण राहुल गांधींना स्वतःला